प्रभू येशूच्या नावात सर्वांना सलाम. आजच्या मननाकरिता जो शास्त्र भाग निवडला आहे तो आपण ऐकूया. दुसरे राजे याचा 6वा अध्याय वचने 8 ते 10 आपण ऐकूया. जुना करार दुसरे राजे 6वा अध्याय वचने 8 ते 10. इथं असं लिहिलंय, अलिशा व आरामी. मग आरामाच्या राजाने इस्रायलाबरोबर युद्ध आरंभिले. त्याने आपल्या सेवकांबरोबर अशी मसलत केली की अमुक अमुक ठिकाणी आपण तळ द्यावा. तेव्हा देवाच्या माणसाने इस्रायलाच्या राजाला सांगून पाठविले, सावध रहा, अमुक अमुक ठिकाणी जाऊ नको, तेथे आरामी लोक चढाई करून येणार आहेत. तेव्हा ज्या ठिकाणी जाऊ नको अशी सूचना इस्रायलाच्या राजास देवाच्या माणसाने केली होती, तेथे त्याने लोक पाठविले. असा आपला बचाव त्याने एक दोनदाच नव्हे तर अनेकदा केला. परमेश्वर देवा या वाचलेल्या सर्व पवित्र वचनांना आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. आमेन. आपण गेल्या वेळेस असं पाहिलं की आमचा देव परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे. आणि आपण पाहिलं की ज्याप्रमाणे जिवंत व्यक्ती ज्याप्रमाणे वागते त्याचप्रमाणे परमेश्वर देखील आपल्याला प्रतिसाद देतो. परमेश्वराच्या जिवंतपणाचं हे लक्षण की परमेश्वर आपल्याला उत्तर देतो आणि आपल्याला प्रतिसाद देतो. यातील पुढचा भाग आज आपण पाहूया की आमचा देव परमेश्वर जिवंत आहे असा आम्ही विश्वास बाळगतो, असा आम्ही अभिमान बाळगतो. आणि म्हणून ज्या अर्थी आमचा देव जिवंत आहे त्या अर्थी तो नेहमी सहाय्य करण्यास आणि संरक्षण देण्यास देखील नेहमी तयार आहे. परमेश्वर जिवंत आहे असं आम्ही म्हणतो, याचा अर्थ परमेश्वर आम्हाला नेहमी सहाय्य करायला तयार आहे. आणि हा विश्वास आम्ही नेहमी बाळगला पाहिजे. परमेश्वराच्या मार्गावर चालत असताना हा विश्वास आमच्या मनामध्ये असला पाहिजे. याची जाणीव आम्हाला असली पाहिजे की परमेश्वर आम्हाला नेहमी सहाय्य करतो. हे खरं आहे की परमेश्वर त्याच्या योजनेनुसार आम्हाला चालवतो, परंतु हा विश्वास आमच्या मनामध्ये नेहमी असला पाहिजे की परमेश्वर नेहमी संरक्षण देतो आणि सहाय्य करतो. विश्वासणाऱ्यांना तो कधीही एकटा असं सोडत नाही. आणि हे त्याच्या जिवंतपणाचं लक्षण आहे, हे त्याच्या जिवंतपणाचं ठळक वैशिष्ट्य आहे. आणि आपण शास्त्रामध्ये अनेक उदाहरणं याविषयीचे पाहतो. जो शास्त्रभाग आपण वाचला त्यामध्ये आपण पाहतो की आरामी लोक आणि इस्रायली लोक यांच्यामध्ये नेहमी युद्ध व्हायचं आणि आरामाच्या राजाने इस्रायली लोकांबरोबर नेहमी युद्ध करण्याचा प्रयत्न केला. जी काही योजना हा आरामचा राजा जी काही योजना आखायचा आणि आपण पाहतो की त्या सगळ्या योजना देवाचा सेवक अलिशा याच्यापर्यंत पोहोचायच्या. अमुक अमुक ठिकाणी आपण तळ देऊ असं आरामाच्या राजाने ठरवलं की देवाचा माणूस अलिशा संदेष्टा इस्रायलाच्या राजाला तो निरोप द्यायचा आणि इस्रायलचा राजा नेहमी त्यामधून वाचायचा. आपण पाहतो की परमेश्वर कशा प्रकारे संरक्षण देतो. या शास्त्र भागामध्ये पुढे असं सांगितलंय की ज्यावेळेस आरामाच्या राजाला असं बऱ्याच वेळा अनुभव आला की जी योजना आपण आखतो ती आपल्या शत्रूला इस्रायली लोकांना समजते, त्यावेळेस त्याने आपल्या लोकांना विचारलं की कोण आपल्यामध्ये असा आहे जो इस्रायलच्या राजाला खबर देतोय. त्यावेळेस एका सेवकाने सांगितलं की महाराज, आपल्यामध्ये कोणीच असा नाही, तर जे काय आपण शयनगृहात बोलता ते देवाचा सेवक अलिशा ते शब्द ऐकतो आणि इस्रायलच्या राजाला सावध करतो. त्यावेळेस आरामाच्या राजाला खूप राग आला आणि त्याने माहिती काढली की हा अलिशा कुठं आहे. आणि मग त्यांना समजलं की दोथान या ठिकाणी अलिशा आहे. त्यावेळेस त्याने आपले सैन्य त्या ठिकाणी पाठवले. आणि शास्त्रामध्ये असं लिहिलंय वचन 13 पासून पुढे,
त्याने म्हटले, तो कोठे आहे ते पहा, म्हणजे मी माणूस पाठवून त्यास पकडून आणतो. मग तो दोथान येथे आहे अशी त्यास बातमी लागली. तेव्हा त्याने घोडे व रथ बरोबर घेऊन तेथे मोठे सैन्य पाठविले. त्यांनी रातोरात येऊन नगर वेढिले. सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला, तेव्हा सैन्याने घोडे व रथ यासह नगरास वेढा दिला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्यास म्हणाला, स्वामी, हाय हाय, आता आपण काय करावे? आणि या ठिकाणी आपण पाहतो की अलिशाचा सेवक ते सैन्य पाहून, तो वेढा पाहून तो घाबरला आणि त्याला भीती वाटली की आता आपण यामधून कसं वाचणार. परंतु ज्यावेळेस त्याने अलिशाला ही बातमी सांगितली, त्यावेळेस अलिशा म्हणाला, भिवू नको, त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. अलिशाला हा भरवसा होता की परमेश्वर आपलं संरक्षण करतो, कारण तो जिवंत आहे. आणि बॅकग्राऊंड मध्ये देखील आपण पाहतो की आपल्या मागे देखील परमेश्वराचं हे संरक्षण आपल्याला मिळत असतं. आपल्याला बऱ्याचदा त्याची कल्पना देखील नसते, शत्रूच्या हल्ल्याची देखील कल्पना नसते, परंतु परमेश्वर आपल्याला संरक्षण देत असतो, कारण तो जिवंत परमेश्वर आहे. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस ते सैन्य अलिशाने पाहिले, त्यावेळेस त्याला भीती वाटली नाही. तो आपल्या सेवकाप्रमाणे तो गोंधळाला देखील नाही. तो गोंधळला नाही, त्याला भीती वाटली नाही, कारण त्याला हा भरवसा होता की देव आपल्या सोबत आहे आणि तो आपल्याला संरक्षण देत आहे. आणि मग आपण पुढे वचनामध्ये पाहतो, वचन 16 मध्ये, तो म्हणाला, भिवू नको, त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. अलिशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा, याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडिले. तो पहा, अलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्यास दिसले. ज्यावेळेस अलिशाने प्रार्थना केली की देवा, या सेवकाचे डोळे उघड, त्याला दृष्टी दे, आणि ती आध्यात्मिक दृष्टी त्याला मिळाली. आणि त्याला असं दिसलं की आजूबाजूच्या डोंगरावर सगळीकडे अग्नीचे घोडे आणि रथ हे परमेश्वराने पाठवलेले होते. म्हणजे परमेश्वराचं सैन्य अदृश्य रूपात त्या ठिकाणी आधीच उपस्थित होतं, आणि हे परमेश्वराचं संरक्षण आहे. परमेश्वर जिवंत आहे आणि तो आम्हाला नेहमी सहाय्य करतो, आम्हाला सहाय्य करायला तो नेहमी तयार आहे. परमेश्वर जिवंत आहे आणि तो आम्हाला संरक्षण द्यायला नेहमी तयार आहे. आम्ही हा विश्वास नेहमी बाळगला पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराचं हे संरक्षण आपल्याला दिसत नाही, परंतु आपल्या सोबत नेहमी असतं. आपण परमेश्वराची परीक्षा पाहू नये, परंतु हे खरं आहे की त्याचं संरक्षण हे आपल्याला नेहमी मिळतं. इयोबाच्या पुस्तकामध्ये आपण हे पाहतो की ज्यावेळेस या संरक्षणाविषयी सैतानाने साक्ष दिलेली. इयोबाचं पुस्तक 1 अध्याय, आणि यामध्ये आपण काय पाहतो की ज्यावेळेस परमेश्वराला सैतान म्हणाला, वचन इयोब 1 अध्याय वचन 9 आणि 10, सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की इयोब देवाचे भय काय फुकट बाळगितो? तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातले आहे ना. ही सैतानाची साक्ष आहे की इयोब परमेश्वराचं गौरव करतो, परमेश्वराला धन्यवाद देतो, कारण त्याच्या सर्वस्वाभोवती परमेश्वरा तू कुंपण घातलेला आहेस. आणि ही सत्य, याची जाणीव आम्हाला नेहमी असली पाहिजे. जर आम्ही अभिमानाने हे म्हणतो की आमचा देव जिवंत आहे, तर हा भरोसा आम्ही ठेवला पाहिजे, हा विश्वास आम्ही बाळगला पाहिजे की आमचा देव परमेश्वर आम्हाला सहाय्य करायला आणि संरक्षण द्यायला नेहमी तयार आहे. आणि आपण बायबलमधील आणखी एक उदाहरण जर पाहिलं तर त्यामध्ये देखील हेच पाहायला मिळतं की परमेश्वराचं हे संरक्षण त्याच्या लोकांना अशा प्रकारे मिळतं की देवाच्या लोकांना त्या गोष्टीची कल्पना देखील नसते. गणनाचं पुस्तक 22 अध्याय आणि 23 अध्याय ही गोष्ट आपल्याला चांगली माहिती आहे. बलाम आणि राजा बालाक, बलाम आणि बालाक याची गोष्ट आपल्याला चांगली माहिती आहे की ज्यावेळेस इस्रायली लोकांवर मोवाबाच्या राजाने बलामाच्या द्वारे
त्यांना शापित करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस आपण पाहतो की बलामाने शाप देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या शापाचे आशीर्वादात रूपांतर झालं. शाप द्यायला ज्यावेळेस बलामाने तोंड उघडलं, त्यावेळेस आपण पाहतो की त्याच्या मुखातून शापाऐवजी आशीर्वाद बाहेर पडले. हे परमेश्वराचं संरक्षण. इस्रायली लोकांना ही जराही कल्पना नव्हती की पलीकडच्या डोंगरावर आपल्या विरुद्ध कोणीतरी कारस्थान करते. परमेश्वराचं हे संरक्षण आपल्याला नेहमी मिळतं. विश्वासणाऱ्यांना परमेश्वर नेहमी सांभाळतो, कारण आमचा देव परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे. आपण स्तोत्र 121 मध्ये असं वाचतो की इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही. स्तोत्र 121 मध्ये स्तोत्रकर्त्याने या ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे. स्तोत्र 121 आणि वचन 4. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. देव आम्हाला सांभाळणारा आहे, तो आमचं संरक्षण करतो. आणि याविषयी आपण पवित्र शास्त्राव्यतिरिक्त देवाच्या लोकांच्या जीवनामध्ये या साक्षी अनेकदा ऐकतो. आणि याविषयी मी बहीण गुलशन एस्तर यांची साक्ष बऱ्याचदा पुलपिटवरून सांगितली. दुभंगलेला पडदा हे त्यांचं अतिशय प्रसिद्ध असं गाजलेलं पुस्तक, आणि त्यामध्ये आपण बहीण गुलशन एस्तर यांची साक्ष वाचतो की कशा प्रकारे परमेश्वराने त्यांना संरक्षण दिलं. गुलशन एस्तर ज्यावेळेस ख्रिस्ती झाल्या, त्यावेळेस त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा द्वेष केला आणि त्या मुस्लिम कन्वर्ट होत्या. मुस्लिम धर्मातून त्या ख्रिस्ती झाल्या. अद्भुत प्रकारे परमेश्वराने त्यांना आरोग्य दिलं. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस त्या आपल्या नातेवाईकाच्या लग्नात गेल्या आणि दुसऱ्या दिवशी त्यांना लाहोरला साक्ष देण्यासाठी चर्चला जायचं होतं, परंतु ज्यावेळेस त्या लग्नामध्ये होत्या त्यांना उशीर झाला आणि रात्री त्यांना प्रवास करायचा होता. आणि त्या लग्न ठिकाणाहून एसटी स्टँड हे फार दूर होतं. बस त्यांना खूप त्या भागापासून बस स्टँड खूप दूर होतं. आणि मग त्यांनी बऱ्याच जणांना विनंती केली की मला आता रात्रीची वेळ आहे, रात्रीचे 10 वाजले, 10:30 वाजलेत, मला त्या ठिकाणी कोणीतरी सोडवा. पण कोणी सोडवायला तयार नव्हतं, कारण त्या ख्रिस्ती झाल्यामुळे त्यांचा द्वेष केला जात होता. आणि आपण त्या साक्षीमध्ये काय पाहतो की रात्रीच्या वेळेस ही तरुण मुलगी त्या अंधारामध्ये निघाली आणि तिने मनातल्या मनात प्रार्थना केली की देवा, आता तूच मला सांभाळ. आणि आपण पाहतो की एक रिक्षा मागच्या बाजूने येताना त्यांना दिसली. तो रिक्षावाला जवळ आला, थांबला. तिनं पाहिलं, त्यावेळेस त्याने आपलं तोंड झाकलेलं होतं. रिक्षावाल्याने आपलं तोंड झाकलेलं होतं. आणि त्या रिक्षावाल्याने त्यांना खूप लवकर एसटी स्टँडवर नेलं. त्यांची बॅग घेतली आणि ज्या गावाला त्यांना जायचंय त्या गाडीच्या सीट खाली जाऊन ती बॅग त्याने स्वतःहून ठेवली. यांना आश्चर्य वाटलं की याला कसं माहीत मला कुठं जायचं. आणि ज्यावेळेस त्या बहीण गुलशन एस्तर यांनी ज्यावेळेस त्या रिक्षावाल्याला शेवटी विचारलं की तुला किती पैसे द्यायचे, त्यावेळेस त्या रिक्षावाल्याने असं म्हटलं की मला प्रभूने तुमच्या मदतीसाठी पाठवले, तुम्ही शांतीने जा. रिक्षावाला असं म्हणाला की मला प्रभूने तुमच्या मदतीसाठी पाठवले, तुम्ही शांतीने जा. आणि जाताना त्याने आपल्या हाताची बाही वर करून दाखवली. त्यावेळेस त्याच्या हाताच्या बाहीवर पेत्र असं सोनेरी अक्षरात लिहिलेलं होतं. आणि ही खरी साक्ष. परमेश्वर त्याच्या लोकांना सहाय्य करतो. परमेश्वर आम्हाला सांभाळतो आणि तो जिवंत आहे हा विश्वास जर आम्ही बाळगतो तर आम्हाला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की देव आम्हाला नेहमी सहाय्य करायला तयार आहे. आम्ही देवाची परीक्षा कधी पाहू नये, परंतु हा भरोसा आम्ही नेहमी बाळगला पाहिजे की आम्ही मृत्यू छायेच्या दरीतून जरी जात असलो तरी आम्ही कुठल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण परमेश्वर आमच्या सोबत आहे. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांना हा आशीर्वाद देवाने दिलाय की देव त्यांना संरक्षण देतो. जर परमेश्वर जिवंत आहे हा विश्वास आम्ही बाळगतो तर आम्ही हा देखील विश्वास बाळगला पाहिजे की देव आम्हाला सहाय्य करायला नेहमी तयार आहे. देव आम्हाला मदत करायला आणि संरक्षण द्यायला नेहमी तयार आहे. आपण एक वचन वाचूया. स्तोत्र 125 आणि वचन 2 मध्ये असं लिहिलंय. स्तोत्र 125 वचन 1 आणि 2. ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्चल व सर्व काळ टिकणाऱ्या सियोन डोंगरासारखे आहेत.
यरुशलेमेच्या सभोवती डोंगर आहेत, तसा परमेश्वर आतापासून सर्व काळ आपल्या लोकांसभोवती आहे. आणि हा विश्वास आम्ही नेहमी बाळगला पाहिजे की परमेश्वर आमच्या सोबत आहे. आपण प्रार्थना करूया. हे कृपाळू आणि दयाळू आमच्या बापा, आम्ही तुझे आभार मानतो. देवापा, तू आम्हाला सहाय्य करतोस, आम्हाला संरक्षण देतोस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. हे प्रभू, आम्ही तुझी परीक्षा कधी पाहू नये, परंतु देवापा तू आमच्या सोबत आहेस हा विश्वास आम्ही मनात नेहमी बाळगावा, अशी सुबुद्धी आम्हा प्रत्येकाला दे. देवापा, तू जिवंत आमचा बाप आहेस, तो आम्हाला प्रतिसाद देतो, आमच्या हाकेला तू उत्तर देतोस आणि देवापा आमच्या मदतीला नेहमी धावून येतोस, ही जाणीव आम्हाला नेहमी असू दे. प्रभू, हे वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये खोलवर शिरू दे. या वचनाद्वारे ऐकणाऱ्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये आम्ही ही प्रार्थना करतो. देवापा, यावेळेस आम्ही विशेष विनंती करतो की कोरोनामुळे जे लोक आजारी आहेत, देवापा त्या सर्वांवर तू दया कर. कोरोनामुळे जे लोक आजारी आहेत त्यांना देवापा तुझा आरोग्यदायी स्पर्श होऊ दे. आम्ही प्रभू येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना करतो की तुझा दैवी स्पर्श त्या प्रत्येकाला होऊ दे. जे कोणी आजारी असतील, निराशेत असतील किंवा संकटात असतील, त्या सर्वांवर प्रभू दया कर आणि देवापा हा कोरोना आजार पूर्णपणे देवापा नष्ट कर, घालव आणि देवापा प्रत्येकाला आरोग्य दे. आम्ही प्रार्थना करतो की प्रत्येकाच्या विनंतीकडे तुझा कान असू दे. प्रभू, जे वचन आम्ही ऐकले ते आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना केली म्हणून देवापा तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि मार्गदर्शन आपणा सर्वांसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.